आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून येत्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू आहे। दुसरीकडे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी या समता परिषदेची बैठक घेतली आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। मनोज जरांगे पाटील यांच्या होणाऱ्या आंदोलनावरही भुजबळांनी भूमिका मांडली। तर लक्ष्मण हाकेंकडून ओबीसींचं आरक्षण संपल्याविषयी सातत्याने होत असलेलं वक्तव्य अमान्य असल्याचं बोलून दाखवलं। कोण म्हणतंय ओबीसींचं आरक्षण संपलं? जात पडताळणीमध्ये चुका असतील तर त्यावरती आम्ही लढतोय। 2011 पासून जात जनगणना करावी ही आमची मागणी होती, त्यावरती सरकारने निर्णय घेतलेला आहे। सरकार आमच्या सोबत आहे, यावरती आम्ही आता काय बोलणार असा सवालही छगन भुजबळ यांनी विचारला। तर ओबीसींची अनेक कामं शांतपणे करून मिळत आहेत, तर मोर्चा कशासाठी काढू असा उलट सवालच भुजबळांनी विचारलाय। दरम्यान जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही, सरकार त्यावर बोलेल आणि निर्णय घेईल असंही भुजबळ म्हणाले। कोणी सांगितलं ओबीसीचं आरक्षण संपलंय? ओबीसीचं आरक्षण काही संपलेलं नाही। आता काही जाती जमाती जे आहेत ते मागणी करतात की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या म्हणून। आता त्याच्यामध्ये सुद्धा जे आहेत जे खरे ओबीसी आहेत ते जातगणनेमध्ये जे जात पडताळणीमध्ये पास होतात, जे चुकीचे आहेत ते नापास होतात। त्यामुळे असं काही नाही की सगळं संपलंय म्हणून। हे आता जे आहे जरांगेचं जे आहे हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या, त्याला शासन उत्तर देत आहे। आम्ही मध्ये जाऊन आ बैल म्हणजे मार मारण्याचं काय कारण आहे? ज्या गोष्टी आम्ही त्यांना भेटल्यानंतर आमच्या होत आहेत शांततेनं, ते आम्ही शांततेने करू। जालना जिल्ह्यामधल्या आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। गोद्या पट्ट्यामधील 123 गावांमधील प्रमुख मराठा बांधव आणि मराठा सेवकांची ही बैठक होती। 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती या बैठकीच्या दरम्यान चर्चा झाली। मंडप, वाहनांची व्यवस्था, पिण्याचं पाणी, जेवण तसंच अॅम्ब्युलन्ससह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। दरम्यान 29 ऑगस्टचं आंदोलन निर्णायक असून या आंदोलनाचा साक्षीदार होण्याचं आवाहन देखील जरांगेंनी केलं। प्रमुखांची बैठक घेणं खूप गरजेचं होतं, मग त्यात राजकीय सामाजिक सगळे झाले। तर ही पहिली बैठक आहे अशी, याच्यात सगळे बांधव आमचे हजर होते। 123 गावातले प्रमुख सगळे मराठ्यांनी आता आपण आपल्या महाराष्ट्रातल्या घराघरातल्या गाड्या बाहेर काढून आंतरवालीला येणे एवढंच काम आहे। आपण आपल्यानी स्वतःची जागृती करायची, स्वतःने स्वतःच्या कुटुंबात जागृती करायची आणि स्वतःने स्वतःच करायची आपल्या समाजासाठी, लेकरासाठी। आता मराठ्यांनी कानाकोपऱ्यातून फक्त एकच महाराष्ट्रात लक्षात ठेवायचं, आपण आपली गाडी काढणे, आपण आपले माणसं आंतरवालीच्या आंदोलन 29 ऑगस्टला भेट देणे, बस। बाकी नियोजन सुरू झालं आमचं। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून येत्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू आहे आणि याचाच एक भाग म्हणून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक प्रशांत सावंत आणि मराठा समाज बांधवांनी आझाद मैदानाची आज पाहणी केली। मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला येणार असल्याचं सांगितलं असून आम्ही पाहणी करण्यासाठी आलेलो आहोत अशी माहिती प्रशांत सावंत यांनी दिली। जरी परवानगी नसली तरी देखील आम्ही आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। संपूर्ण महाराष्ट्रामधून गेल्या वेळेपेक्षा जास्त लोक यावेळेच्या आंदोलनाला येतील असा विश्वास मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केला। आमचं आज मुंबईचे मराठी बांधव म्हणून आम्ही आमच्या तयारीला लागलोय आणि आम्ही दरवेळी नियोजन करतो आणि त्याप्रमाणे त्याच पद्धतीने जी लागणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, महानगरपालिका असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, आरटीओ असेल किंवा हॉस्पिटल्स असतील, ज्या ज्या गोष्टी लागतात, पाण्याची व्यवस्था असेल, ह्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि त्याच्या मार्गे आम्ही कामाला लागलेलो आहोत। कोल्हापूरमध्ये आज तेली समाजाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान एक मजेशीर असा किस्सा घडलाय। कोल्हापूरमध्ये